होर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करूनच खुली करावी यासाठी आता यूएई अमेरिकेला साथ द्यायला तयार झालेत. यूएई अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावण्यामध्ये आणि युद्धामध्ये उतरण्यासाठी तयार आहे असं यूएई कडून म्हटलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या संदर्भामध्ये अधिकृत कारवाईची मान्यता देण्याची यूएई वाट बघतोय. होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी यासाठी यूएई, अमेरिका, नाटो राष्ट्र, काही आशियाई देशांसह संयुक्त कृती दल स्थापन करण्याची मागणी देखील करतो आहे. पुढची एक मोठी बातमी आहे. अमेरिकेकडून आणखी एक विमानवाहू युद्धनौका ही युद्ध क्षेत्राकडे पाठवण्यात आलेली आहे. USS जॉर्ज बुश या नावाची विमानवाहू युद्धनौका आखाताच्या दिशेनं रवाना झाली आहे. ही कॅरियर स्ट्राईक ग्रुपमधली एक महत्त्वाची युद्धनौका आहे. अमेरिका इराणवरती जवळून हल्ले करण्याची शक्यता यामुळेच वाढलेली आहे. जमिनीवर ती जे सैन्य उतरवून किंवा समुद्रामधून हल्ले करण्याचा अमेरिका काही विचार करतेय का, याबद्दल देखील आता चर्चा सुरू झाली. इस्रायलकडून हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या विरोधात सातत्यानं कारवाई अद्यापही सुरू आहे. ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा कमांडर ठार झालेला आहे. इस्रायलनं काल बैरूतमधल्या इमारतींवरती भीषण हल्ले केले. हिजबुल्लाचे 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. 7 ठार आणि 21 जखमी झाल्याची लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी देखील पुष्टी केलेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीनं हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे आणि ही ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत याची दृश्य देखील आता समोर येत आहेत. आजपासून आखातामधल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू असा गंभीर इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं दिलाय. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM, टेस्ला यावरती हल्ले करू असं इराण रिव्होल्युशनरी गार्डनं सांगितलेलं आहे आणि थेट इशारा दिलाय. इराणकडून 18 अमेरिकन कंपन्यांची यादीच आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे इराणच्या या इशाऱ्याला अमेरिका नेमकी कोणत्या पद्धतीने प्रतिसाद देते, उत्तर देते हे बघणं महत्त्वाचं राहील. पुन्हा एकदा बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली. महिनाभरापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आखाती देशांमधले हे युद्ध सुरू आहे आणि याच आखाती देशामधून आतापर्यंत 5 लाख भारतीय हे मायदेशामध्ये परतले आहेत. आखाती देशांमधून 5 लाख भारतीयांना सुरक्षितपणे आपल्या मायदेशामध्ये आणणं शक्य झालंय. विविध विमानसेवा कंपन्यांच्या माध्यमातून हे भारतीय मायदेशामध्ये परतले आहेत. आखातामधल्या युद्धामध्ये आतापर्यंत 350 अमेरिकन सैनिक हे घायाळ झाल्याचं वृत्त समोर आलंय. युद्धाच्या 32 दिवसांमध्ये दररोज सरासरी 11 सैनिक हे घायाळ झालेले आहेत, जखमी झालेले आहेत. मात्र यामधल्या 315 सैनिक हे ड्युटीवरती परतले आहेत. याआधी इराण विरुद्धच्या युद्धामध्ये 348 अमेरिकन सैनिक घायाळ झाले होते. अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला सुरू असताना देखील इराणमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा झालाय. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्किन हे स्वतः या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इराणच्या नागरिकांनी देखील युद्धाची तमा न बाळगता मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरून जल्लोष केलाय. अमेरिकेच्या कुठल्याही प्रकारच्या लष्करी कारवाईला घाबरत नसल्याचा पेजेस्किन यांनी या निमित्ताने पुनरुच्चार देखील केलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.